हा, स्क्रीन दिसते का नंदिनी? हा बघा, ही फिगर दाखवते तुम्हाला. हा सरफेस आहे, अर्थ सरफेस आहे, आणि अर्थ सरफेसच्या खाली आपण जसं जातो तसं ह्या अशा क्रॅक्स आहेत. जसं आपण बोरिंग करतो ना याच्यावरती, तसं बोरिंग सारखे हे क्रॅक्स आहेत की ज्याच्यातून पाणी ट्रॅव्हल करेल. आणि हे शेजारचा जो रॉक आहे ना, हा प्रचंड हाय टेम्परेचर, 350 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे त्याचं. तर ते टेम्परेचर तो तिथून ट्रॅव्हल होणारा वॉटर ऍब्सॉर्ब करतो अशा पोरस रॉक थ्रू, आणि मग ते जे आहे ते टेम्परेचर वापरलं जातं. सो हॉट वॉटर स्ट्रीम ऑफन एस्केप्स थ्रू द फिशर्स इन द रॉक. फिशर्स म्हणजे बेसिकली होल्स जे असतात ते. दिस फॉर्मिंग हॉट स्प्रिंग्स, गिझर्स, फॉर्म्युलास, fumaroles, etc. In order to utilize the hydrothermal energy, well are drilled into their intercepts a fissure, or more commonly into the formation containing the water, that is hydrothermal reservoir. Most hydrothermal wells are range in the depth of 600 to 2100 meter. म्हणजे 600 मीटर पासून ते 2.1 किलोमीटर पर्यंत त्याचे डेप्थ असतात. Although there are some shallower and deeper productions as well. As already mentioned, for practical purpose, hydrothermal resources are further subdivided into vapor dominated, that is dry system, and liquid dominator, that is waste system types. In vapor dominated systems, the wells deliver steam with little or no liquid water, usually at temperatures about 150 degrees Celsius, but occasionally higher. Liquid dominated systems, on the other hand, produce a mixture of steam and वॉटर. जे हॉट स्टीम किंवा हॉट ड्राय स्टीम आहेत, ड्राय स्टीम मध्ये फक्त आपल्याला काय मिळतं की जी वाफ आहे, गरम असणारी वाफ, ज्याचं टेम्परेचर 150 ते 250 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्याही जास्त असतं कधी कधी, ती स्टीम मिळते. परंतु वेट सिस्टम मध्ये आपल्याला ती स्टीम प्लस वॉटर मिळतं. वेपर डॉमिनेटेड सिस्टम पहिली बघू आपण, ज्याच्यात फक्त वेपर जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह आहे. So as indicated previously, these are the most attractive geothermal resources because they are the most easily developed. They have the lowest cost and least number of serious problems. याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण कमी आहे आणि मोस्ट डेव्हलप्ड युनिट आहे. However, they constitute only a few % of hydrothermal resources and much smaller proportion of the accessible geothermal energy. Accessible जितकी geothermal energy त्याच्यापेक्षा खूप कमी प्रमाणामध्ये हे ऍक्सेस करतं, परंतु तरी देखील इफिशियंट आहे. Following figure show the schematic of a TS diagram of vapor dominated power system. Transverse scheme है, dry system from the wells. Now this is centrifugal separator, left hand side ला खाली ground है, re-injection well है, this well, this condensate pump है, alternative re-injection है, cooling tower है, turbine है, generator है, steam jet ejector है आणि direct contact कंडेन्सर आहे. सो अशा पद्धतीने काय होतं की जे आपल्या ह्या ग्राउंड पासून आपण काय करतो, जिथून आपण वेल म्हणजे विहिरी स्वरूपात किंवा बोर स्वरूपात तयार केलेले त्यात पाणी ट्रान्सफर करतो आपण. मग ते हाय टेम्परेचर जे आहे पृथ्वीचं, ते टेम्परेचर ते ऍब्सॉर्ब करतो आणि स्टीमच्या स्वरूपामध्ये बाहेर काढतात. तर ती स्टीम इथं कंडेन्सेट केली जाते आणि ती स्टीम कंडेन्सेटेड स्टीम ही टर्बाईनला किंवा जनरेटरला दिली जाते आणि जो काय करतो, टर्बाईन जनरेटरला देतो. मेकॅनिकल टर्बाईन काय करतो, त्या स्टीमचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो. मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला दिली जाते आणि जनरेटर काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. दिस फिगर ए रिप्रेझेंट द स्कीम ऑफ वेपर डॉमिनेटेड पॉवर प्लांट. आणि दिस फिगर 12 shows the vapor dominated system in TS diagram. TS म्हणजे टेम्परेचर एंट्रोपी डायग्राम. ओके, सो as you can see, as temperature as entropy increases, temperature also increases, and at some point entropy temperature decreasing when entropy further increases. तो एका विशिष्ट एंट्रोपीला हायेस्ट अमाउंट ऑफ टेम्परेचर मिळतं आपल्याला. So collected filter to remove obtrusive particles and pass through the turbines which drying the electrical generators. हे जे एक्सप्लेनेशन आहे, हे वरच्या डायग्रामचंच एक्सप्लेनेशन आहे की कशा पद्धतीनं ते वर्क करतं. ओके, so collected filter to remove obtrusive particles and pass through turbines which drives electrical generators in useful manner.
याच्यामध्ये बघा तुम्ही इकडनं जे आहे आपल्याला त्या स्टीम मिळतात, त्यातून काही जे पार्टिकल्स आहे स्टीम मध्ये की जे कदाचित ह्या टर्बाईन मध्ये गेल्यानंतर ते काही प्रॉब्लेम्स तयार करू शकतात, ते सेपरेट केले जातात सेंट्रीफ्युगल सेपरेटर मध्ये. आणि ती जी उरलेली स्टीम आहे ती स्टीम ही टर्बाईनकडे दिली जाते. मग टर्बाईन काय करतं, ती स्टीम घेतं आणि त्यातून मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतं स्टीमचं. ती मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला दिली जाते आणि स्टीमचं मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर जो उरलेली स्टीम आहे की जी नॉन युजफुल आहे, ती डायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सरकडे दिली जाते आणि डायरेक्ट कॉन्टॅक्ट कंडेन्सर मधून ती कंडेन्सेट पंपकडे येते आणि कंडेन्सेट पंप त्याला काय करते, कुलिंग टॉवरकडे पाठवते. कुलिंग नंतर पुन्हा ती रिइंजेक्ट केली जाते वेलमध्ये. सो अशा स्वरूपाची एक सायकलिंग स्टेज आहे की जिथे आपल्याला एक इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मिळतं. So this is all about geothermal energy. Now let us have a look of hydro energy. Hydro stands for water आणि वॉटर पासून एक्सट्रॅक्ट केलेली एनर्जी म्हणजे हायड्रो एनर्जी. वॉटर फ्लोइंग फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल हॅज कायनेटिक एनर्जी. आता ही हायड्रो एनर्जी खूप सोपा आहे. जो आपण टायडल एनर्जी मध्ये बघितला सेम मेकॅनिझम आहे की हाय लेवलला वॉटर हाईट लेवलला वॉटर घेऊन जायचं. ते लो हाईट लेवलला त्याला काय करायचं, वॉटरला टाकायचं. म्हणजे उंचावरून पाणी जेव्हा आपण खाली टाकतो, जसं आपल्या घरामध्ये आपण टाकीवरती बसवतो छतावरती आणि पाणी खाली घेतो, तर छतावर टाकी बसवल्यामुळे ते नळातून खूप फास्ट पाणी खाली येतं. काय येतं, कारण तो जो डिफरन्स आहे हाईटचा, तो काय करतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या पाण्याला खाली खेचतो आणि त्या पाण्यामध्ये प्रेशर पण असतं. त्या दोन्हीमुळे त्या वॉटर मॉलिक्युल्सला किंवा वॉटरला कायनेटिक एनर्जी मिळते प्रचंड प्रमाणामध्ये. ती कायनेटिक एनर्जी आपण काय करतो, टर्बाईन्स वरती टाकतो आणि टर्बाईन्स हायड्रो टर्बाईन्स जे असतात त्याच्यावरती टाकतो. हायड्रो टर्बाईन्स वर टाकल्यामुळं त्या प्रेशरमुळं, पुन्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळं आणि जी पोटेन्शियल एनर्जी ते वॉटरला प्राप्त होते त्याच्यामुळं हाईट डिफरन्सवाल्या, तर प्रचंड प्रमाणामध्ये प्रेशर त्या वॉटर मॉलिक्युल्स मध्ये असतं. ती वॉटर जसं टर्बाईनच्या प्लेन्स वरती पडतं, पात्यावरती पडतं, ते पाते प्रचंड वेगाने फिरायला लागतं आणि ती फिरल्यामुळे मेकॅनिकल एनर्जी तयार होते आणि ती मेकॅनिकल एनर्जी जनरेटरला दिली जाते, रोटरला, जनरेटरच्या. आणि रोटर काय करतो, त्याचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतो. सो दिस इज हाऊ हायड्रो एनर्जी इज बिंग ट्रान्सफॉर्म्ड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. अँड वर्ल्ड्स हायड्रो एनर्जी रिसोर्सेस आर इनॉर्मस. म्हणजे हायड्रो एनर्जीचे जो वापर आहे आणि त्याचे रिसोर्सेस खूप प्रचंड प्रमाणामध्ये. सो अप्रॉक्सिमेटली 20 लाख मेगावॅट इतकी पॉवर कॅपॅसिटी हायड्रो एनर्जीची. हाऊएव्हर ओनली अबाउट 25% हॅव बीन एक्सप्लॉइटेड सो फार. म्हणजे हा जो आकडा 1994चा आहे, 20 लाख मेगावॅट जी पॉवर एनर्जी आहे 1994ला एक्सट्रॅक्ट केली जाते हायड्रो एनर्जी प्लांट पासून, की जी फक्त 25% आहे. जे टोटल 100% जितकी युटिलाइज करू शकतो त्याच्या केवळ 25% आहे. जितकी तरी इतकी प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी आपण त्याच्यापासून एक्सट्रॅक्ट करू शकतो. वॉटर स्टोर्ड इन द अपर रिझर्वायर, लेक, पॉन्ड्स कॉन्स्टिट्यूट द प्रायमरी एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आपण त्याला. द वॉटर फ्लोज थ्रू द पाईप, प्रेशर पाईप लाईन अँड थ्रू द हायड्रो turbine and draft tube to the tail race. The hydro turbine drives the generator and the water is discharged through tail race. The generators produce electrical energy which is transmitted to the distributors and consumers. सो हेच मी तुम्हाला सांगितलं की जो वॉटर हाय लेवलला ठेवलं त्याच्यामध्ये 3 प्रकारची एनर्जी येते. पोटेन्शियल येते, हाईट डिफरन्स मुळे त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल एनर्जी, त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन खाली खेचण्याचा प्रयत्न करतो, ती एनर्जी प्राप्त करून देतो. आणि जेव्हा ते पाईप थ्रू जातं तर पाईपमध्ये त्याच्यावर खूप प्रचंड प्रमाणामध्ये प्रेशर येतं हाईट डिफरन्समुळे आणि त्या 3ही एनर्जी ऍड करून तो काय करतो, रोटर पाते टर्बाईन्सची पाते फिरवतो आणि मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन होतं. नाउ दिस इज एनर्जी रूट ऑफ हायड्रो एनर्जी. प्रायमरी एनर्जी ती पोटेन्शियल एनर्जी आणि मध्ये कन्व्हर्ट केली जाते. ती कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट केली जाते मोशनमुळे. ती कायनेटिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते जेव्हा ती पात्यावर पडते. आणि ती मेकॅनिकल एनर्जी काय करते, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते. कशा थ्रू, जनरेटरच्या रोटर थ्रू. ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपण ट्रान्समिट करतो कंझम्पशनसाठी किंवा कंझ्युमरसाठी किंवा डायरेक्ट आपल्या हाऊस होल्ड वापरासाठी. हा पहिला रूट आहे. अनदर पॉसिबल रूट काय आहे की लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर थ्रू लॉंग हाय लेवल स्लाइटली स्लोप्ड कॅनल अप टू वॉटर रिझर्वायर, अनदर रिझर्वायर अँड hydroelectric power plants in the valley and distribution of electrical energy in the plains. So transport of raw energy is natural by gravity. म्हणजे एका विशिष्ट हाईटला ठेवायचं त्याला एका ठिकाणावर आणि एका लांब कुठेतरी दुसऱ्या
लो लेवलला ठेवायचा आणि तो पाईप आहे ना असा तिरकस करायचा, की बुवा हळू-हळू, हळू-हळू तो लाँग डिस्टन्सला जाईल आणि तिथं मग पुन्हा ते सेम टर्बाइन्सवरती पाडायचं आणि इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करायचं. याचे ॲडव्हांटेजेस अँड डिसएडव्हांटेजेस. हायड्रो एनर्जी इज क्लीन अँड रिन्युएबल. पाण्याचा वापर होतो त्याच्यामुळे मेकॅनिकल एनर्जीमध्ये म्हणजे कुठलाही साइड इफेक्ट नाही. पाणी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये कोणतेही असे कॉन्स्टिट्यूएंट नाही की जे ह्युमन हेल्थला हॅझार्डस आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन डज नॉट प्रोड्यूस पोल्युशन तयार करत नाही. ऑटोमॅटिकली रिन्यू होतं जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आणि मेल्टिंग ऑफ स्नोमुळे पण आपल्याला खूप प्रमाणामध्ये पाणी मिळतं. Natural renewable energy is stored in the high level reservoir and used whenever necessary. In this regard, it is difficult from the solar and wind energy which cannot be stored in huge quantities. जसं पाण्यामध्ये आपण ती एनर्जी स्टोअर करू शकतो आणि पाण्याच्या स्वरूपामध्ये हाय लेवल लेकमध्ये किंवा डॅम मध्ये, तसं आपण सोलार एनर्जी किंवा वाइंड एनर्जीला स्टोअर करू शकत नाही आणि पाहिजे तेव्हा वापरू शकत नाही, पण ही आपण करू शकतो. Very huge hydroelectric power plants in range of several hundreds to few thousands megawatt rating are operating satisfactorily with lowest operating cost and no pollution in several nations in the world. Energy technology is environment friendly, renewable and simple. Advantages आहेत त्याचे. More than 35 hydroelectric power plants in the world are rated more than 1000 megawatt. म्हणजे जवळपास 35 पेक्षा जास्त असे पॉवर प्लांट आहे की जे 1000 मेगावॅट पेक्षा जास्त एनर्जी तयार करतात. सम आर रेटेड 5000, काही त्यापैकी काही 5000 मेगावॅट तयार करतात. कोल फायर्ड थर्मल पॉवर प्लांट ऑफ सच कॅपॅसिटी वर्ल्ड वुड रिझल्ट इन एन्व्हायरमेंटल पोल्युशन बियॉन्ड परमिसेबल लिमिट. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी तयार करायची असेल कोल पासून, तर ती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युशन तयार करेल की जे आपली परमिसिबल लिमिट असते गव्हर्नमेंटची ती पण तो क्रॉस करून जाईल. त्यामुळे हे खूपच एफिशियंट आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ रॉ एनर्जी इज नॅचरल बाय ग्रॅव्हिटी. याच्यामध्ये जेव्हा एनर्जी आपण ट्रान्सपोर्ट करतो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, ती ग्रॅव्हिटेशनल एनर्जीमुळे ऑटोमॅटिक होते. आपल्याला त्याला काही फर्दर दुसऱ्या गोष्टी देण्याची गरज नाही किंवा एक्सटर्नल एनर्जी सोर्स अप्लाय करण्याची गरज नाही. अदर फॉसिल फ्युएल्ड पॉवर प्लांट्स हॅव टू डिपेंड ऑन ट्रान्सपोर्टेशन ऑफ फ्युएल अप टू पॉवर प्लांट्स. बाकीचे जे फॉसिल फ्युएल्स वगैरे त्याला आपल्याला जो ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो तो इथं येत नाही. द ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इज लो अँड द रिन्युएबल एनर्जी रिसोर्स ऑकर्स फ्री ऑफ कॉस्ट. ही जी याची ऑपरेटिंग कॉस्ट खूप कमी आहे आणि रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस ऑकर्स फ्री ऑफ कॉस्ट. रिन्युएबल असल्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याचे काही पैसे देण्याची गरज नाही. प्राइस राईज ऑफ फॉसिल फ्युएल्स डज नॉट अफेक्ट द प्राइस ऑफ हायड्रो एनर्जी. फॉसिल फ्युएलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे पण पाण्याची नाही वाढत आहे. The life of hydroelectric power plant is 40 to 80 years. They do not become obsolete. म्हणजे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट जे आहे ते 40 ते 80 वर्ष चालू शकतात. त्यात म्हणजे कालबाह्य होत नाहीत. इनिशियल कॅपिटल कॉस्ट इज हाय अँड कन्स्ट्रक्शन पिरियड आर लॉंग फॉर कन्व्हेन्शनल लार्ज. आता याचे डिसएडव्हांटेजेस. इनिशियल कॅपिटल म्हणजे सुरुवातीला जो पॉवर प्लांट उभारायचा त्याची कॉस्ट थोडीशी हाय असते आणि त्याचा टाइम ड्युरेशन पण आहे तो पण थोडासा जास्त लागतो तेवढं उभारण्यासाठी. लार्ज हायड्रो पोटेन्शियल इज युजली अवे फ्रॉम लोड सेंटर्स अँड ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट इज नेसेसरी फॉर ट्रान्समिशन ऑफ बल्क पॉवर फ्रॉम लार्ज रिमोट हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स टू डेझर्ट डिस्टंट ट्रान्समिशन नेटवर्क्स. म्हणजे हे जिथं तयार करतो तिथं पाण्याचा साठा मुबलक प्रमाणामध्ये पाहिजे आणि जिथं पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आहे ते खूप दूर असतं सोसायटीपासून, त्यामुळे तिथून इलेक्ट्रिक पॉवर जी ट्रान्सपोर्ट करायची तो एक खर्च याच्यामध्ये ऍड होतो. Recently, long distance HVDC transmission systems have been installed successfully for this purpose, and large hydroelectric projects can be built for far away from the load centers without limitation of transmission system. Recently, अशा पद्धतीचे जे ट्रान्समिशन सिस्टम आहे की एका विशिष्ट अंतरावरून खूप दूरपर्यंत ती इलेक्ट्रिसिटी जी तयार केली ती ट्रॅव्हल करायची, ते आता रिसेंटली इन्स्टॉल झालेले आहे, त्यामुळं ते आता पॉसिबल आहे. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स हॅव बीन ऑपरेशनल फ्लेक्झिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. दे कॅन बी स्टार्टेड क्विकली, स्टॉप क्विकली. सुरू बी होऊ शकतं, स्टॉप बी करू शकतो. ऑक्सिलरी आर सिम्पल. हायड्रोइलेक्ट्रिक प्लांट कॅन बी ऑपरेटेड ॲज बेस लोड प्लांट or peak shaving plant. Hydrothermal coordination helps in conserving precious fossil fuels and utilizing natural water during monsoon. फॉसिल फ्युएल्स खूप वेगाने संपत आहे, जर आपण याचा वापर केला तर कदाचित ते वाचू शकतं. हायड्रो रिझर्वायर्स आर मल्टीपर्पज. दे रिझर्वायर्स आर नेसेसरी फॉर सप्लाइंग वॉटर फॉर ड्रिंकिंग, इरिगेशन, इंडस्ट्रीज, पॉवर प्लांट्स, फिशरीज, ॲक्वा, बायो एनर्जी फार्म्स, फॉरेस्ट एटसेट्रा.
जे आपण हाय लेवलला डॅम किंवा स्वरूपात पाणी स्टोअर करतो ते फक्त इलेक्ट्रिकल कन्व्हर्जनसाठीच नाही, तर आपण त्याचं फिशरीजसाठी किंवा इंडस्ट्रीजसाठी, इरिगेशनसाठी, ड्रिंकिंग वॉटरसाठी, फॉरेस्टसाठी, मल्टिपलसाठी वापर करू शकतो. अँड द वॉटर लेट आउट फ्रॉम टेल रेस इज युजेबल फॉर द मल्टीपर्पजेस. म्हणजे ते पाणी त्यातून ते पाण्याची कायनेटिक एनर्जी आपण वापरतो, बाकी पाणी तसंच राहतं, पाणी काही कमी होत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे ते एकदा त्याच्या पाण्याची कायनेटिक एनर्जी घेतली आणि पाणी जर बाहेर टाकलं गेलं तर ते उरलेलं पाणी आपण ह्या सगळ्या कामासाठी वापरू शकतो. त्यामुळे त्याचा जो वापर आहे तो मल्टिपल स्वरूपामध्ये आहे. म्हणजे जो आपण त्याला साईड प्रोडक्ट म्हणता येईल तो पण युजफुलच आहे. द नॉन कन्व्हेन्शनल रिन्युएबल स्मॉल मिनी मायक्रो हायड्रो स्कीम्स आर ऑफ लो कॉस्ट अँड हॅव लेस कन्स्ट्रक्शन पिरियड. जे मिनी मायक्रो आणि स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट्स आहेत ते त्यांचा कन्स्ट्रक्शन पिरियड बी छोटा आहे आणि कॉस्ट पण छोटी. दे डू नॉट डिस्टर्ब द एन्व्हायरमेंट. दे कॅन बी बिल्ट नियर विलेजेस फॉर सप्लाइंग वॉटर फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल इंडस्ट्रीज. World is taking a fresh look at hydro energy resources, which had been relegated to the position next to fossil fuels and nuclear fuels. So hydro energy will contribute significant portion of world's energy needs. Now hydro energy resources कुठले कुठे आहेत? Water is the most important basic resource in the nature without which life cannot exist. Unlike fossil fuel energy resources, हायड्रो रिसोर्सेस आर रिन्यूड इयर आफ्टर इयर. हे कंटिन्युअसली रिन्यू होतात आणि ते आपण हे फिशरीज, इरिगेशन ह्या गोष्टीसाठी वापरू शकतो. दिस स्कीम्स मल्टीपर्पज स्कीम्स आहेत, त्या कॉन्ट्रीब्युट इमेन्सली टू ऍग्रिकल्चर, फूड कंट्रोल, ड्रिंकिंग वॉटर, कन्स्ट्रक्शन वॉटर सप्लाय, इंडस्ट्री वॉटर सप्लाय, नेव्हिगेशन, ॲक्वा कल्चर अँड रिसेंटली ॲक्वा बायोमास एनर्जी फार्म्स, फॉरेस्ट्री, असे मल्टिपल त्याचे ऍप्लिकेशन्स आहे इन ऍडिशन टू जनरेशन ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट्स. द प्रायमरी हायड्रो एनर्जी इज अ रिन्युएबल एनर्जी. जे प्रायमरी हायड्रो एनर्जी म्हणजे पाणी आहे बेसिकली, ते रिन्युएबल आहे अँड रिकरिंग विथ द पिरियड ऑफ 1 year और 6 months. म्हणजे दर पावसाळ्यामध्ये ते रिन्यू होतं. 1 year रिकरन्स इज ऍप्लिकेबल टू ट्रॉपिकल रिजन्स. म्हणजे वेगवेगळ्या रिजन मध्ये ते वर्षाकाठी किंवा 6 महिन्याला रिन्यू होतात. द ट्वाइस अ इयर रिकरन्स इज ऍप्लिकेबल टू रिव्हर्स ओरिजिनेटिंग फ्रॉम स्नो कॅप्ड माउंटेन्स. जिथून जे हिमालय वगैरे आहे तिथून ज्या नद्या वाहतात ते वर्षातनं 2दा वाहतात. These rivers have excess water during summers due to melting of snow and during monsoon due to rain in catchment area. So cold countries have uniform low rainfall during several months in a year. This is table. Total volume of water on the earth is 400 million cubic kilometer. Ocean salt water is 97%. Fresh water फक्त 3% आहे. जे polar ice, glaciers, lakes, swamps, streams, groundwater, 2/3 of groundwater is below surface, 1/3 on surface. अशा पद्धतीचं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि पोलर आईस ग्लेशियर्स मग ते 77% आहे, 3% मधले 77% आहे आणि बाकीचे जे आहे 0.5, 0.02, 22%. द प्रायमरी अवेलेबल एनर्जी इज द वॉटर स्टोअर्ड इन द रिझर्वायर. हा वॉटर डिस्ट्रीब्युशन आहे की फक्त 3% जे वॉटर आहे ते आपण यूज करू शकतो ह्या आपल्या कामासाठी. 97% हे ओशियनचं सॉल्ट वॉटर आहे आणि त्यातले बी जर बघितलं आपण तर 1/3च सरफेसवरती, 2/3 एक अंडरग्राउंड आहे. स्टीमच्या स्वरूपात 0.02% आहे, लेकच्या स्वरूपात 0.5%. 77% हे पोलार आईस आणि ग्लेशियर्सच्या स्वरूपात. रिन्युएबल हायड्रो एनर्जी रिसोर्सेस इन द वर्ल्ड म्हणजे जे हायड्रो एनर्जी रिसोर्सेस आहे ते पूर्ण जगामध्ये कुठं कुठं किती किती आहे. वेस्टर्न युरोपमध्ये एक्सप्लॉयटेबल म्हणजे जे यूज करू शकतो 24,000. त्यानंतर त्या एक्सप्लॉयटेबल रिसोर्सेस, बॅलन्स रिसोर्सेस. एक्सप्लॉयटेबल म्हणजे टोटल किती आहेत त्यातलं वापरलं गेलेलं 55% आहे आणि उरलेलं हे राईट कॉलम मध्ये. सो वेगवेगळ्या नॉर्थ अमेरिका, सेंट्रल साऊथ अमेरिका, आफ्रिका, एशिया आणि वेगवेगळ्या जगातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे एक्सप्लॉयटेबल रिसोर्सेस आहे हायड्रो एनर्जीचे, तर ते त्याचा हा टेबल आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शन खाली. इंडियामध्ये काय कंडिशन हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी रिसोर्सेसची? इंडियाज total estimated potential hydroelectric power resources are 70,000 megawatt to 1 lakh megawatt. The difference is 30 megawatt. In the estimated is due to the assumption in limit of capital expenditure considered for variable scheme.
तो जो रेंज दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो 30,000चा डिफरन्स आहे, दॅट इज बिकॉज ऑफ लिमिट ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. सम स्कीम्स इन रिमोट हिमालय रिजन्स आर ऑफ अनसर्टेन व्हायबिलिटी, की ते वापरू शकतो असं कन्फर्म सांगता येणार नाही. रिसोर्सेस इन नॉर्थर्न अँड नॉर्थ ईस्टर्न रिजन ऑफ इंडिया आर येट टू बी एक्सप्लॉइटेड. आणखीन वापरल्याच गेलेलं नाही. द मेजर डिफिकल्टीज इन द एक्सप्लॉयटेशन आर हाय इन्स्टॉलेशन अँड डेव्हलपमेंट कॉस्ट ऑफ सिव्हिल वर्क्स, हाय कॉस्ट ऑफ लॉंग ट्रान्समिशन लाईन्स टू लोड सेंटर्स, लॉंग कन्स्ट्रक्शन पिरियड्स. आता हिमालयाच्या भोवती जर आपण इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केली पाण्यापासून, त्याचं जिथं वस्ती राहते तिथपर्यंत ट्रॅव्हलिंगचा प्रचंड मोठा खर्च आहे आणि त्या खर्चामुळे ते आतापर्यंत वापरले गेलेले नाहीये. लॅक ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस अँड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स इन्क्लुडिंग अर्थक्वेक पॉसिबिलिटी, त्यानंतर डिफॉरेस्टेशन, सबमर्जन्स ऑफ ऍग्रिकल्चर लँड्स अँड विलेजेस. तुम्हाला हा चालेल. ते प्रिंट नाही आणली का? डोक्यात माझं लक्षात गाडी लावून. बरं जाऊ, जाता जाता घेऊन जा आणि मग संध्याकाळी याच्या रूमवर. बरं संध्याकाळी घेऊन. हा जाता जाता फक्त कलेक्ट करून घ्या त्याच्या. माझ्याजवळ आता काहीच नाही सर. मी संध्याकाळी तिकडे येईल तेव्हा पिशवी घेऊन येईल दोन. हा मग येत राहील तो. चालेल, त्याला फोल्ड बी केलं तर काही अडचण नाही. फोल्ड केलं चालेल का? हा चालेल चालेल. माझ्याजवळ या मग संध्याकाळी. हो, ह्या कशा घ्यायच्या? एक एक घ्यायच्या? त्या 6 आहेत ना, त्या 3 टाइम आहे, त्या 2 टाइम आहेत. सकाळ संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ. हा सकाळ दुपार सोबत घ्यायचं आहे ना? हा सोबतच. हा चालेल. याने 3 टाइम सांगितल्या, त्या 2. चला. हो हो. This table 4 shows the breakup of India's electrical energy generation in 1990. हा चार्ट यातून जो स्टॅटिस्टिक्स आहे ते 1990 आहे. सो इन्स्टॉल्ड मेगावॅट पर्सेंटेज ऑफ टोटल. सो हायड्रोचं 29.6% आहे, थर्मलचं 63.38 आहे. म्हणजे जे टोटल इंडियाचं जनरेशन होतं इलेक्ट्रिकल त्याचं ट्रान्सफॉर म्हणजे फरक कशा कशामध्ये. तो 29.6% जे होतं 1990 मध्ये ते हायड्रो इलेक्ट्रिकल एनर्जी पॉवर प्लांट पासून होतं. थर्मल पासून 63.38 होतं, न्यूक्लिअर पासून 6.74 होतं आणि अदर जे आहेत त्याच्यापासून 0.2 होतं. म्हणजे नॉन कन्व्हेन्शनल रिन्युएबल एनर्जी सोर्सेस पासून केवळ 0.2 होतं. असं टोटल 100% कन्व्हर्जन आपण ते करत होतो. Considering the clean and renewable energy supply, hydroelectric power is important in the energy strategy of India. Presently, next only to fossil fuels. Fossil fuels नंतर सगळ्यात मोठा जो आहे थर्मल म्हणजे जवळपास फॉसिल फ्युएल्स येतात मॅक्सिमम, तर तो हायड्रो इलेक्ट्रिकलचा आहे. स्मॉल हायड्रो म्हणजे जे छोटे छोटे प्लांट्स असतात तर त्यांचे हे डायमेन्शन्स दिलेले आहेत. त्याची कॅपॅसिटी असते जवळपास 9,000 मेगावॅट हायएस्ट. ज्या स्मॉल हायड्रो रिसोर्सेस इन इंडिया आहे 9,000 मेगावॅट इतकी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, जे 9% आहे टोटल एक्सप्लॉयटेबल हायड्रो एनर्जी सोर्सेसच्या. आणि त्यांची एका याची कॅपॅसिटी असते जवळपास 15 मेगावॉट. त्यांचा जो एअर डायमेन्शन असतो त्या पाण्याचा दॅट इज 1860 क्युबिक किलोमीटर्स. आणि जो स्टोरेज पर डायव्हर्जन असतो दॅट डिपेंड्स ऑन द साईट डेव्हलपमेंट. सो अबाउट 80% ऑफ फ्लो फ्रॉम इंडियन रिव्हर्स इज शॉर्ट ड्युरेशन. ज्या भारतातल्या नद्या त्या 4 ते 5 महिने वाहतात. मान्सून मध्ये केवळ वाहतात त्या. आणि 75% फ्लो ऑकर्स इन 2 to 3 months ओनली. जेव्हा हेवी रेन्स असते त्यावेळेला, तर तेवढ्या काळामध्ये ते तयार केलं जातं. टेबल 5 यूज द डेटा ऑफ स्टोरेज ऑलरेडी कम्प्लिटेड वाया प्रपोज स्टोरेज इन सिलेक्टेड फूड प्रोन रिव्हर्स बेसिन्स इन इंडिया. टेबल 5 तुम्हाला डेटा दाखवतो अॅन्युअल फ्लोचा रिव्हर्सचा अँड स्टोरेज ऑफ ऑन सिलेक्टेड फूड प्रॉन्स रिव्हर्स इन इंडिया. गंगा जी आहे ते ऍव्हरेज अॅन्युअल फ्लो तिचा 501 आहे. स्टोरेज कम्प्लिटेड 32 आहे. स्टोरेज ऑनगोईंग 15 क्युबिक किलोमीटर्स मध्ये तो त्याची ही नंबर्स येते. ब्रह्मपुत्रा, गोदावरी, ओके, ऑल रिव्हर्स इन इंडियाचा टोटल जो आहे तो 1860 आहे. आणि त्यापैकी जे स्टोरेज कम्प्लीट केलं ते फक्त 7.6%, ऑनगोईंग 4.3% आणि स्टोरेज प्लॅन्ड की जे आपण करणार भविष्यात ते फक्त 4.4%. आणि टोटल स्टोरेज ही 16%. 100%पैकी फक्त जे टोटल स्टोरेज आपण ते ऑनगोईंग आहे किंवा कम्प्लिटेड आहे किंवा प्लॅन आहे तर ते फक्त 16%, 100%पैकी. सो त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की किती पाठीमागे आहे आपण हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांटच्या कन्व्हर्जनच्या बाबतीत. हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट्स अँड एनर्जी कन्व्हर्जन स्कीम्स. They are built wide range of heads, flow rates, sizes, types and capitals of turbines and load services. त्याच्यावर डिपेंड करतं.
Turbines are usually designed for specific applications and outputs, and services depends upon the how much water is available every year. A good understanding of energy requirements and characteristics of water resources is essential for proper selection of hydro turbine scheme. जे हाय हेड आहे ते त्यांची मोर दॅन 150 मीटर आहे. मीडियम वाले 200 मीटर टू 150 मीटर आहे डेप्थच्या स्वरूपात जर घेतलं तर. आणि लो हेड जे असतात ते 2 मीटर ते 20 मीटरचे आहे. हीच कॅटेगरी रिक्वायर्स अ डिफरंट डिझाईन. प्रत्येकाचं डिझाईन वेगळं असतं आणि हायड्रो हॅज अ टेलर मेड डिझाईन. Energy reserves in the reservoir is proportional to the head of capital H of water and quantity of water in the reservoir. Recently, the small mini micro hydropower plants have been priority by energy planners. Classification is as follows: small hydro ज्याची कॅपॅसिटी 15 मेगावॅट पेक्षा कमी असते, मिनी हायड्रो 1 मेगावॅट पर्यंत असते, आणि मायक्रो हायड्रोची कॅपॅसिटी ही 100 किलोवॅट इतकी असते. त्यांचं जे इम्पॉर्टन्स आहे ते आपण 1970 नंतर खऱ्यापैकी म्हणजे खऱ्या अर्थानं रेकग्नाइज केलेलं आहे. आणि वर्ल्ड लार्जेस्ट हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट रेटेड 12,000 मेगावॅट. सगळ्यात मोठा जो हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट आहे 12,000चा आहे. आणि सिंगल हायड्रो पॉवर प्लांट डिलिव्हर्स अबाउट 12,000 मेगावॅट. अ कोल फर्म्ड पायरेट थर्मल पॉवर प्लांट ऑफ सच कॅपॅसिटी वुड रिझल्ट इन एन्व्हायरमेंटल पोल्युशन बियॉन्ड पोटेन्शियल. असा 12,000चा जर कोळशापासून जर इलेक्ट्रिकल एनर्जीचा प्लांट जर तयार करायचा तर त्याची इतकं प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युशन तयार करेल की ते कोणतंच गव्हर्नमेंट अलाउ करणार नाही. सो कन्व्हेन्शनल ऑफ हायड्रो इलेक्ट्रिकल स्कीम्स विथ लार्ज रिझर्वायर स्टेअर्स. आता हे बघा, कन्व्हेन्शनल अगोदर आपण कशा पद्धतीचं वापरायचो. तुम्ही जर तो एक शाहरुख खानचा पिक्चर बघितला असेल तर त्याच्यात तुम्हाला अशा पद्धतीचा हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट दाखवलेला आहे. कशा पद्धतीने इलेक्ट्रिकल स्वदेश नावाचं पिक्चर आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. युट्यूबवर बघा, त्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट कसा आहे. सो बेसिकली काय आहे, हा इंटेक गेट आहे. इथं हाय लेवलला काय करतो आपण, हा डॅम रॉक आहे. डॅम रॉक म्हणजे हिमालय जवळपास. तर इथून याच्यापासून तो वितळतो पाणी तयार करतो. तर हे बघा, हाय लेवलला ते पाणी स्टोअर केलं जातं. हाय लेवल रिझर्वायर म्हणजे हा डिफरन्स आहे, हाईट डिफरन्स. म्हणजे हाईट डिफरन्स वरून ते पाणी सोडलं जातं ह्या अशा नळी थ्रू. ती नळी म्हणजे पाईप थ्रू, त्या हाय डायमीटरचा पाईप असतो तो. तिथून ते येताना जसं ते खाली येईल असं सडनली प्रचंड प्रमाणामध्ये कायनेटिक एनर्जी त्याला मिळते. आणि हे पाईप जे येते त्याची डायमीटर कमी असल्यामुळे इकून येणाऱ्या पाण्याचं आणखीन प्रेशर वाढतं त्याच्यावर, आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे त्याची वेलोसिटी प्रचंड प्रमाणात वाढते. मग ती वेलोसिटी इथं जनरेट टर्बाईन वरती पडते. टर्बाईन फिरतं. टर्बाईनचे पाते म्हणजे आपण फॅन जो असतो, किंवा तुम्ही एक्झॉस्ट फॅन जर बघितलेला असेल, ते एक्झॉस्ट फॅनचे जे पाते असतात त्या पात्यासारखं त्याचं. हा सर, नाही त्याला पाठवली ऑलरेडी, तो प्रिंट काढून घेतो. ईमेलला पाठवली. ईमेलला पाठवली. ईमेलला पाठवली. तशा तो जसा एक्झॉस्ट फॅन असतो ना, एक्झॉस्ट फॅनच्या पाते कसे असतात गोल गोल, तशा पात्यावर तो पडतो. त्यामुळे ते प्रचंड स्पीडनं फिरतं. ते मेकॅनिकल एनर्जी कन्वर्ट करतं. त्याच्या एका एंडला रोटर बसवलेला असतो, तो पण फिरतो त्याच्यासोबत. आणि तो रोटरचं कनेक्शन हे जनरेटरला असतं. आणि जसा तो रोटर फिरला, जनरेटर फिरतो आणि तो इलेक्ट्रिकल एनर्जीचं मध्ये कन्व्हर्जन करतो. ओके. सो अशा पद्धतीचं साधं आणि सोपं जे पूर्वीचं कन्व्हेन्शनल हायड्रो पॉवर प्लांट होते ते होते. आणि इकडं दुसऱ्या साईडनं हा तर डॅम रॉक म्हणजे जिथं आईस रॉक वगैरे असतं किंवा डॅम असतं तिथं ते पाणी स्टोअर होतं. आणि इकडं दुसऱ्या साईडला पण तशाच पद्धतीचं आहे. त्याच्यापासून पण आपण काय करतो, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्व्हर्जन करतो. हे एक्झाम्पल आहे कन्व्हेन्शनल कशा पद्धतीनं. हे रन ऑफ द रिव्हर प्लांट म्हणजे ते डायव्हर्जन कॅनल स्कीम्स, मल्टी स्टेप रिव्हर व्हॅल्यू स्कीम्स अँड पंप्ड स्टोरेज प्लांट्स, म्हणजे हे सगळे त्याचेच उदाहरण आहेत. रन ऑन द रिव्हर प्लांट म्हणजे काय, की जी वाहणाऱ्या नद्यावर असे प्लांट बसवणं म्हणजे रन ऑन द रिव्हर प्लांट. डायव्हर्जन कॅनल स्कीम म्हणजे एखाद्या डॅम पासून जो कॅनल काढतो त्याच्यापासून जे पाणी येतं त्या पाण्याच्या त्याच्यावर तयार करणे. मल्टी स्टेप रिव्हर व्हॅली स्कीम्स म्हणजे खूप साऱ्या ज्या नद्या आहेत ते एकत्र करून एखाद्या ठिकाणी ती तयार करणं. पंप्ड स्टोरेज प्लांट्स. हा सर, हो हो, साध्या पेजवर घेऊ ना.
साधे पेजवर कलर घे म्हणा, त्याला पैसे होतात दोन मी घेऊन देतो. म्हणजे खालचं सही आणि कलर होता ना खालच्या कस. हा खालच्या सही मी शिक्का शिक्का सही मी. मल्टी स्टेप रिव्हर म्हणजे ज्या खूप स्टेप वाईज रिव्हर वाहतात त्या. त्यानंतर पंप स्टोरेज प्लांट्स आहेत. जिथं काय करतो आपण स्टोरेज वॉटरचं स्टोरेज करतो आणि त्याच्यानंतर वॉटरला पंप करतो तसे प्लांट्स. टर्म्स अँड डेफिनेशन्स. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर म्हणजे काय, जे प्लांट दॅट कन्वर्ट्स एनर्जी इन वॉटर, वॉटर मधली एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. अप्पर हाय लेवल रिझर्वायर म्हणजे जे उंच ठिकाणी स्टोअर करतं त्याला हाय लेवल रिझर्वायर. इनटेक की ज्याचं कॅनल ऑर कॉन्क्रीट पॅसेज टू कॅरी वॉटर. इनटेक म्हणजे जिथून आपण त्या हाय लेवल वॉटर पासून हाय लेवल वॉटर जे आहे ते वरून खाली आणण्याचा जो पाईप आहे त्याला इनटेक म्हणतात. टर्बाईनवर आढळणार प्रेशर कंडेट म्हणजे ते काय करतो आपण काही काही ठिकाणी त्या पाईपची डायमीटर कमी जास्त करतो की जेणेकरून प्रेशर वाढावं त्या पाण्यावरती आणि कायनेटिक एनर्जी त्याची वाढावी. सर्ज टँक, अ टँक लोकेटेड समवेअर along a long pressure conduit to prevent sudden excessive rise of pressure or fall of pressure during the sudden changes in the load of turbine generator. सर्ज टँक मध्ये एक अशी टँक असते टर्बाईनची अगोदर ठेवलेली की खूपच जास्त प्रेशर टर्बाईन्सवर वाढू नये की जेणेकरून टर्बाईनचे पाते तुटतील. म्हणून जर खूपच कायनेटिक एनर्जी वाढली पाण्याची तर ते पाणी आपण त्या टँकमध्ये स्टोअर करून घेतो. आणि खूप कमी झाली वॉटरची कायनेटिक एनर्जी त्या सर्ज टँक मधलं वॉटर ऍड करतो की जेणेकरून कायनेटिक एनर्जी वाढावी. ट्रास्क रॅक, हा रॅक ऍट द इनलेट टू द प्रेशर कंड्युएट टू प्रिव्हेंट ट्रॅश फ्रॉम द एंटरिंग द प्रेशर. हॅलो, हा नाही ते लेक्चर चालू होतं 15 मिनिटात. इनटेक गेट्स जिथून पाणी जाणार आहे, गेट इनलेट ऑफ द प्रेशर कंटेंट. पेनस्टॉक शट वॉल ते बंद करण्यासाठी जो हॉल असतो तो. हायड्रोलिक टर्बाईन, ते टर्बाईन जे ज्याचे पाते असतात ते फिरतात त्याला हायड्रोलिक टर्बाईन म्हणतात. गव्हर्नर, अ डिव्हाइस विच ऑपरेट्स द कंट्रोल मेकॅनिझम ऑफ हायड्रोलिक टर्बाईन. ड्राफ्ट ट्यूब, अ पावर ऑफ part of powerhouse structure that carries water away from the turbine runner. Tail race, the part of which carries water from the draft tube to the tail race reservoir. म्हणजे ते एकदा वॉटरचं काम संपलं की ते वॉटर कॅरी करणारा भाग. टेल वॉटर रिझर्वायर, जिथे ते वापरलं गेलेलं पाणी स्टोअर करायचं ते रिझर्वायर. ग्रॉस हेड, डिफरन्स इन लेवल्स ऑफ अपर रिझर्वायर अँड टेल वॉटर रिझर्वायर. नेट हेड, ग्रॉस हेड मायनस लॉस हेड. Barrage in a stream of water or low dam, and then wire, a low dam across a river or a canal to hold a water pool. या फक्त terminologies आहे. Energy and power equations. Hydraulic energy is proportional to QT into H, where QT is the total quantity of water in meter cube, H is the gross head of water. The energy liberated in mechanical form from water is for mass of water falling through 101.9 meter is 1 kilojoule per kilogram. For volume of water falling through 367 meter will be 1 kilowatt per meter cube. Potential energy in water reservoir is 1 megajoule per meter cube. Exact value is 0.981. Potential energy in hydro reservoir with head is 9.8 kilojoule per meter cube. M is equal to 2.72. Power equations for hydraulic turbine unit will be given by P suffix G is equal to 1000 into Q into H upon 102, which is equal to eta suffix G into eta suffix T kilowatt. PG is the power generated, Q is the flow rate, H is the head, eta G is the generator efficiency, eta T is the turbine efficiency, eta G is 0.95 and eta G is 0.85.
P is 8Q into H kilowatt. So annual energy supply. EG is equal to annual energy, annual electrical energy delivered, and EA, which is equal, this EA, E suffix is annual electrical energy delivered from that any power plant, which is equal to 1000 into WR dot H upon 3600 into 102. That is equal to N suffix G into N suffix eta suffix T kilowatt per year. So where WR is the annual useful water in reservoir in meter cube, H is the head, 3600 second means 1 hour, Q is replaced by WR per 3600. The useful water may be only in the upper 15 to 20% of the reservoir. Lowest water is usually not taken into turbines due to silt. Let this 1000 into eta G into eta T upon 102 is equal to 8 as explained above. EA is 0.0022 WR into H kilowatt in a year. EA is the electrical energy from a hydroelectric station. WR is the useful water in reservoir in a year. H is the effective head. So these are the just equations how we are going to calculate the efficiency or energy liberated from one hydroelectric power plant. Environmental impact का hydropower sources से. Hydropower plant are environmental friendly, compatible with environment, unlike fossil fuels which generate CO2, SOx and NOx, particular matter and nuclear power. आता हे न्यूक्लिअर रिन्युएबल असल्यामुळे याचा एन्व्हायरमेंटल वर काहीच परिणाम नाहीये, आणि जसं ते बाकीचे फॉसिल फ्युल्स पोल्युशन तयार करतात तसं हे पोल्युशन तयार करत नाही. Is planning and sanctioning hydro section are however related with reservoir volume and tail race water flow and their impact on the population, agriculture, geography, geology, forest. म्हणजे ते वॉटर स्टोअर करतो त्याचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळं अगोदर हे लवकर बनवायचे नाही. द इम्पॅक्ट इज रिलेटेड विथ द कॅचमेंट एरिया. The permit from environmental authorities for large hydro project should be taken in advance. जिथं आपण हा मोठमोठा डॅम तयार करू तिथं जागा पाहिजे, परमिशन पाहिजे, कारण ते जर काही लीक गिक झालं त्याच्या खाली राहणारा जो एरिया आहे तो हे होईल. हायड्रो स्कीम्स आर मल्टीपर्पज. जसं आता वरती सांगितलं की खूप साऱ्या कामासाठी ते वापरू शकतो आपण. Now this table shows the comparison of environmental influence of hydro power plant, fossil fuel power plant and nuclear power plants. टाईप बघा मल्टीपर्पज आहे आणि त्याचे कंपॅरेटिव्ह डेटा आहे की हे हायड्रो पॉवर प्लांट हे कशा पद्धतीने चांगले. सगळ्यात पहिले हायड्रो मल्टीपर्पज आहे, हो. फॉसिल फ्युएल, न्यूक्लिअर, वाइंड, सोलर आहे का मल्टीपर्पज? नाही. इमिशन म्हणजे जे हॅझर्डस इमिशन आहे कोणत्याही गॅसचं, तर ते हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट पासून आहे का? नाही. फॉसिल फ्युएल पासून आहे, CO2 वगैरे इमिट होतं. न्यूक्लिअर, वाइंड आणि सोलर पासून कोणतेही इमिशन होत नाही गॅसेस स्वरूपात. रेडिओ ऍक्टिव्ह रेडिएशन्स हायड्रो पासून नाही, फॉसिल फ्युएल पासून नाही, पण न्यूक्लिअर पासून आहे आणि सोलर वाइंड पासून पण नाहीये. सोशल इम्पॅक्ट हायड्रोवरती यस आहे, फॉसिल फ्युएलचा लेस आणि न्यूक्लिअर, वाइंड आणि सोलरचा अजिबात नाहीये. अर्थक्वेक प्रोन हायड्रो पासून येस, पण बाकीचा नाहीये. म्हणजे सोशल इम्पॅक्ट म्हणजे काय की समाजावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? तर हायड्रो पॉवर प्लांट पासून होऊ शकतो, कारण जिथं आपण डॅम तयार करतो तिथून जर ते लीक झालं तर तिथं काही जी सोशल कम्युनिटी आहे त्यांचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे थोडासा तो इम्पॅक्ट आहे. बाकी कशा फॉसिल फ्युएलचा तर सोशलवर तर आहेच आहे थोडा, म्हणजे पोल्युशनच्या स्वरूपात. बाकी न्यूक्लिअर, वाइंड आणि सोलरचा नाहीये. अर्थक्वेकचा हायड्रोमध्ये कनेक्शन आहे, बाकीमध्ये नाही. सो दिस इज ऑल अबाउट हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट. ओके, सो द नेक्स्ट इज बायोमास एनर्जी. जो थोडा पार्ट आहे बायोमास एनर्जी. त्यानंतर बायोमास एनर्जी संपल्यानंतर येस हा चॅप्टर संपतो. म्हणजे शेवटची कन्सेप्ट ह्या चॅप्टर मधली बाकी आहे आणि ती आहे बायोमास एनर्जी. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू काइंडली स्टार्ट युअर व्हिडिओज. पटकन व्हिडिओ चालू करा. आपण शेवटची टर्म राहिली ह्या चॅप्टर मधली. उद्या 3:30 वाजता पुन्हा एक लेक्चर घेऊयात आपण, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये ती उरलेली टर्म आणि कदाचित पुढचा चॅप्टर दोन्ही फिनिश करू आणि हा पोर्शन एंड करू. उद्या 3:30 वाजता पुन्हा एक लेक्चर असेल. आज थांबूयात इथेच. उद्या शेवटचं लेक्चर असेल कदाचित 3:30 वाजता. त्यावेळेला आपण तो उरलेली बायोमास एनर्जीची कन्सेप्ट आणि शेवटचा चॅप्टर संपवू.
आणि मग त्यानंतर सिलेबस संपेल. ठीक आहे. सो विथ दिस आय स्टॉप हिअर फॉर टुडे. सी यू टुमॉरो ॲट 3:30 अगेन. टिल देन टाटा.